नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी आज आमच्या गावाकडे आलेले आहे आणि इकडे पाऊस सुरू झालेला आहे. आमच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता सर्वत्र पाणी साचलेलं आहे. जेव्हा आम्ही गावाला येतो तेव्हा आम्हाला सर्व साफसफाई करावी लागते. पाऊस पडत असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी साफसफाई करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी अगदी सुंदर असा सूर्यप्रकाश पडलेला होता. सकाळी सकाळी आम्ही सर्व साफ करायचं ठरवलं. साफसफाई कशी केलेली आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. पण इथे मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते. ती म्हणजे जीवनात तुम्ही काही शिका किंवा नका शिकू, पण लोकांना ओळखायला जरूर शिका. कारण की लोक हे नेहमीच वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे त्यांनासुद्धा धन्यवाद बोला, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला परत आंधळेपणाने कोणावर विश्वास न ठेवण्याची शिकवण मिळत आहे. म्हणजेच काय, जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला लोक काही ना काही शिकवत असतात. माझ्या अंगणामध्ये चेरीचं झाडी आहे. इथे मी काही चेरी तोडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी आम्ही स्वच्छता करण्यासाठी माणूस बोलवतो, पण ह्यावेळेस आम्हाला माणूस उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही स्वतःच हे सर्व स्वच्छ करण्याचं ठरवलं. पण स्वच्छता करत असताना मनापासून या गोष्टींचा खूप आनंद ऑर्गॅनिक मिळाला. कचरा कोणतं झाडू हा? पुढे आता माझ्या मुलीने आमच्याकडे उपलब्ध असलेल्या झाडांची काही माहिती सांगितलेली आहे. चेरीज खूप आली याच्यावर. हे आमचं आंब्यांचं झाड आहे. इथले आंबे लोकांनी तोडून नेले. हे जे झाड होतं हे गुलमोहराचं होतं, जे आम्ही मागच्या वर्षी आय गेस काढून ठेवलं होतं. नाही. आणि ते तिकडे हे जे आहेत हे दोघं आपले रामफळ आणि हनुमान फळ आहेत. सो आमचे हे सगळं साफसफाई आहेत. आम्ही हा सर्व जो कचरा आहे, कचरा नाही बोलू शकत, ते पत्ते ड्राईड जे लिव्स आहेत ते सगळे जाळणार आहेत. अशा प्रकारे आम्ही सर्व स्वच्छता करून सुकलेला कचरा हा जाळण्यासाठी ठेवलेला आहे. जाळल्यानंतर याची जी राख होते तीच परत आम्ही झाडांना खत म्हणून टाकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.